नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024. तर आज 1 सप्टेंबरला सीपी मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड झालं. तर आज भरती कशा प्रकार झाली, त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर तुम्ही सकाळी किती वाजता ग्राउंडच्या अंदर गेले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये या ठिकाणी रांगेमध्ये लागायचं आहे. त्याचबरोबर आज एका डिटेलमध्ये 50 पैकी मुलांना किती मार्क्स पडत आहे. त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी ते 150 मुलं ते एका टाईमला सोडत आहे. तर 150 पैकी या ठिकाणी किती मुलांना या ठिकाणी 1600 मीटर रनिंगमध्ये मार्क्स पडत आहे, त्याचबरोबर किती मुलं या ठिकाणी कटत आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आज 1 सप्टेंबरला सीपी मुंबई पोलीस भरती कशा प्रकार झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस आहे आणि तुम्हाला ग्राउंडच्या अंदर कोणकोणत्या चुकानी करायच्या, कोणकोणत्या तुम्हाला गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 1 सप्टेंबरला सीपी मुंबई पोलीस भरतीचा ग्राउंड कशा प्रकार झाले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. सकाळी या ठिकाणी जे बॅच आहे, सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 7ची आहे, त्यानंतर सकाळी 9ची आहे, त्याचबरोबर सकाळी 11 वाजताची बॅच आहे. आणि जे सकाळी 5 वाजताची जर तुमची बॅच असेल तर तुम्ही रात्री 4 वाजतापासून सकाळी 4 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागतात त्या ठिकाणी प्रयत्न करा, कारण की ज्याचा रिपोर्टिंग टाइम सकाळी 5 वाजता ते मुलं जे सकाळी 4 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे. ठीक आहे. आणि तुमचा रिपोर्टिंग टाइम सकाळी 7चा किंवा 9चा असेल किंवा 11चा असेल आणि ह्या 3 तुम्ही बॅचचे असाल तर तुम्ही 6 किंवा 7 वाजता त्या रांगेमध्ये लागा, जेणेकरून तुमचं ग्राउंड या ठिकाणी लवकर होणार आहे. तर जे सर्वात मुलं सोबत लागणार आहे रांगेमध्ये, जे सर्वात लवकर ग्राउंडच्या अंदर जाणार आहे त्याचं ग्राउंड लवकर या ठिकाणी होत आहे. तर त्याचबरोबर तुमची जर या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम तुम्हाला तुमचा दुपारून 2 वाजता असेल तर तुम्ही मस्त आरामाने 1-2 वाजता त्या ठिकाणी जा, 2 वाजता. ठीक आहे. कारण की कसं आहे, तुमचं ग्राउंड या ठिकाणी संध्याकाळी होणार आहे, 5-6 वाजेपर्यंत तुमचा आरामात या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. आणि बाकी जे तुमचं रिपोर्टिंग टाइम सकाळी 7चा असेल किंवा 9चा असेल, 11चा असेल, ह्या तुम्ही 3 रिपोर्टिंग टाइम बदले असेल तर तुम्ही सकाळी 6 किंवा 7 वाजता त्या गेटच्या अंदर जा, जेणेकरून तुमचं ग्राउंड लवकर या ठिकाणी 12-1 वाजेपर्यंत होणार आहे. ग्राउंडच्या अंदर 6-6 घंटे मुलांना जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जातं. तर यामध्ये काय होतं की जास्त वेळपर्यंत बसून ठेवल्यामुळे जे आहे पाय सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण आखडून जाते, त्याचबरोबर शरीरामध्ये ताकद सुद्धा राहते, अशक्तपणा त्या ठिकाणी वाटते. आणि एक वेळचं तुम्ही गेल्यावर ग्राउंडच्या अंदर 6-6 घंटे 8-8 घंटे ते बसून ठेवताय, तर तुम्ही ग्राउंडच्या अंदर जायच्या वेळेस ज्या विद्यार्थी मित्रांनो फळ वगैरे तुम्ही द्या, सफरचंद वगैरे झालं, केळं वगैरे झालं, एखाद्या पड्डीमध्ये तुम्ही द्या, कारण की सफरचंद केळी ते ग्राउंडच्या अंदर नेऊ देते. ठीक आहे. फळ वगैरे त्या ठिकाणी तुम्ही खा, कारण की कसं आहे, आपल्याला 1600 मीटर रनिंग बार लागते, गोळा फेका लागते, 100 मीटर रनिंग बार लागते, सगळं त्या ठिकाणी ताकदचं काम आहे. आणि आपल्या शरीरामध्ये जर काही असलं नाही तर ग्राउंडचा परफॉर्मन्स या ठिकाणी तुमचा कसा काय या ठिकाणी जाणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्ष ठेवा. तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर घेऊन जा. ठीक आहे. तर सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी घेतला आणि गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस त्या ठिकाणी हॉल तिकीट ते चेक करत आहे. वरती तुम्हाला हॉल तिकीट ठेवायचे आहे आणि हॉल तिकीटला तुम्ही फोटो वगैरे चिपका, त्याचबरोबर आधार कार्ड तुम्हाला सोबत देत आहे. आणि गेटच्या अंदर गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीसवाले त्या ठिकाणी जवळपास 10-15 मिनिटं मुलांना बसून ठेवतात आणि त्या ठिकाणी काही सूचना देतात की तुमच्या बॅगेमध्ये काही हे असेल, काय म्हणते त्याले, इंजेक्शन वगैरे झालं, त्याचबरोबर गोळ्या वगैरे झालं, औषध वगैरे झालं, त्याचबरोबर काही टूप वगैरे असेल किंवा बाम वगैरे असेल, तर हे तुम्हाला सर्व डस्टबिनमध्ये म्हणजे टाकून द्यायचं आहे. त्या ठिकाणी ते सांगत आहे, कारण की सोबत तुमच्या बॅगा त्या ठिकाणी चोक होते. जरी तुम्ही इथं काढलं नाही तर सोबत तुमचे सर्व डस्टबिनमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. तुमच्या बॅगेमध्ये झेंडू बाम वगैरे झालं, स्लोट बाम वगैरे झालं, हे औषध वगैरे जर तुमची सापडली तर ते पूर्ण डस्टबिनमध्ये ते टाकणार आहे. ठीक आहे. आणखीन मुलांना ते सोबत पाठवतात आणि सोबत जे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाचे त्या ठिकाणी बॅगा चेक केल्या जात आहे. एक मुलांची बॅगा त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे, त्यामुळे त्या ठिकाणी 1 ते 2 घंटा मुलांना त्या ठिकाणी उभं राहावं लागत आहे रांगेमध्ये. ठीक आहे. तर बॅग चेक केल्यानंतर आणखीन ते मुलांना सोबत पाठवतात आणि त्या ठिकाणी मोठा टेंट टाकलेला आहे. तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर बॅगा वगैरे ते ठेवायला होत आहे. बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी टेबल नंबर दिलेला आहे, टेबल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे. आणि टेबल नंबर खाली ज्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हॉल तिकीटवरचा रोल नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे, तर त्या तुमचा जो रोल नंबर ज्या टेबल नंबर पाशी येते तर त्या रांगेमध्ये तुम्हाला लागायचा. आणि तुमचा रोल नंबर तुम्हाला दिसत नसेल, टेबल नंबर दिसत नसेल, तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा की मी या ठिकाणी कोणत्या रांगेमध्ये या ठिकाणी लागू, कारण की त्यांचंच ते काम आहे की तुम्हाला सांगणं. ठीक आहे. तर पोलिसवाले तुम्हाला या ठिकाणी पूर्ण सांगणार आहे की तुम्ही ह्या रांगेमध्ये लागा. ठीक आहे. झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आणखी मुलांना 1 ते 2 घंटे बसून ठेवला जातात आणि एक मुलांच्या हॉल तिकीटवर त्या ठिकाणी शिक्का
शिक्का देत आहे, त्याचबरोबर एक फोटो त्या ठिकाणी घेतला जात आहे। फोटो घेतल्यानंतर आपला त्या ठिकाणी सिग्नेचर घेतले जात आहे। सिग्नेचर घेतल्यानंतर आणखीन मुलांना ते सोबत पाठवत आहे आणि सोबत ते हाईट मोजत आहे। तर हाईटमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आजही भरपूर मुलं बाहेर त्यांनी गेले, हाईटमध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी काटत आहे, त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी कटत आहे। भरपूर मुलांची त्या ठिकाणी छाती बसत आहे, कारण की डिजिटल मशीन आहे विद्यार्थी मित्रांनो ते, आणि उंचीमध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी कटत आहे। ठीक आहे, जे पण मुले उंचीमध्ये बाहेर झाले किंवा छातीमध्ये बाहेर झाले तर तिथूनच त्या मुलांना बाहेर केलं जात आहे। रिजेक्टचा फॉर्म देऊ, ठीक आहे, अपात्रता त्यांच्याजवळ फॉर्म देत आहे आणि तिथूनच त्यांना बाहेर त्या ठिकाणी पाठवत आहे। ठीक आहे, तर उंची छाती मोजल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मशीनमध्ये ते दाखवत आहे की तुमचं वजन किती आहे, तुमची उंची किती आहे, तुमची छाती किती आहे। ठीक आहे, तर तुमचं हे बसल्यानंतर त्या ठिकाणी फोटो वगैरे ते काढत आहे, त्याचबरोबर सिग्नेचर वगैरे त्या ठिकाणी द्यावं लागत आहे। आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आणखी मुलांना सोबत ते पाठवतात आणि त्या ठिकाणी जे चेस्ट नंबरसाठी मुलांना बसून ठेवलं जात आहे। तर चेस्ट नंबर पाशी सुद्धा मुलांना 2 घंटे बसून ठेवलं जात आहे, कारण की जवळपास 1000 मुलं त्या ठिकाणी जे बसवल्या जातात आणि जे सोबत मुलं आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी लवकर नंबर त्या ठिकाणी लागत आहे चेस्ट नंबरसाठी। तर चेस्ट नंबर तर हे झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे। तर चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाचे ते चिपा देत आहे, चिपा दिल्यानंतर हॉल तिकीट व्हेरिफिकेशनचं त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। 2 मिनिटात होते, जास्त टाइम लागत ते, आणि त्याच वेळेस ज्या विद्यार्थी मित्रांनो दोन्ही पायाच्या चिपा ते स्कॅन करत आहे, स्कॅन केल्यानंतर आपला फोटो वगैरे ते काढत आहे, फोटो काढल्यानंतर आपला थंब वगैरे घेत आहे, त्याचबरोबर आपली सिग्नेचर घेत आहे आणि आपल्याला दुसऱ्या रांगेमध्ये पाठवत आहे ज्या ठिकाणी एक डिटेल बनत आहे त्या ठिकाणी। ठीक आहे, तर त्या ठिकाणी बाईकमध्ये नाव मुलांचं घेतलं जात आहे, तुमचं ज्या बाईकमध्ये नाव घेतलं जाणार आहे ज्या डिटेलमध्ये, तर त्या डिटेलमध्ये तुम्हाला घुसायचं आहे। तर एक 50 मुलांची डिटेल पोलीसवाला त्या ठिकाणी देतात। तर पहिला इव्हेंट जो आज होता पहिला इव्हेंट ते 100 मीटर घेत आहे, 100 मीटरला जे विद्यार्थी मित्रांनो 4 मुलांचे सोडत आहे। तर पहा बिना शूजचं तुम्ही 100 मीटर या ठिकाणी पळा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कारण की कसं आहे जर समजा ऊन असेल तर शूज तुम्ही पळा, चांगले जर शूज असेल तर, आणि सावलीमध्ये तुमचं ग्राउंड येत असेल किंवा संध्याकाळी तुमचं ग्राउंड येत असेल तर बिना शूजचं त्या ठिकाणी धावा एकदम बेस्ट आहे 100 मीटर। तर बिना शूजचं त्या ठिकाणी जे विद्यार्थी 100 मीटर तुम्ही मारलं तर बेस्ट राहणार आहे। ठीक आहे, तर 100 मीटर झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो लगेच 5 ते 10 मिनिटांना त्या ठिकाणी 1600 रनिंगची प्रोसेस होत आहे, आणि 1600 रनिंगसाठी 150 मुले ते सोडत आहे। तर 50 ची डिटेल ते सोडत आहे, 3 डिटेल त्यावर ते सोडत आहे 1600 रनिंगला। आणि 1600 रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुका करायच्या आहे की भरपूर मुलं चुका करत आहे, कारण की 150 मुलं सोडल्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडवर गर्दी होत आहे, तर भरपूर मुले असे ट्रॅकच्या बाहेरून त्या ठिकाणी रनिंग मारत आहे। तर तुम्ही ट्रॅकच्या अंदरून त्या ठिकाणी धावा, कारण की तुम्ही जेवढं ट्रॅकच्या अंदरून धावता 1600 रनिंग तेवढंच तुमचं अंतर कमी येणार आहे, तेवढंच तुमचा टायमिंग कमी येणार आहे आणि तुम्हाला जास्त मार्क्स त्या ठिकाणी पडणार आहे। ठीक आहे, आणि 1600 रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला थांबायचं नाही शेवटपर्यंत, कारण की 150 पैकी जवळपास 60 ते 70 मुलं थांबत आहे 1600 रनिंग मारायच्या वेळेस। ठीक आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडला ते थांबत आहे। ठीक आहे, तर 1600 रनिंग झाल्यानंतर लगेच ज्या विद्यार्थी मित्रांनो 5 ते 10 मिनिटाचा ते ब्रेक देतात आणि लगेच त्या ठिकाणी गोळा फेकला ते देत आहे। गोळा फेकसाठी त्यांनी शेट टाकलेला आहे आणि 100 मीटर रनिंगसाठी सुद्धा त्यांनी शेट टाकलेला आहे। गोळा फेक त्या ठिकाणी होता, तर गोळा फेकला सुद्धा तुम्हाला चुका नाही करायचं की पहिलाच नंबर तुम्हाला गोळा फेकवर या ठिकाणी लावायचा नाही, तर सगळ्यात शेवटी तुम्ही गोळा फेका, कारण की त्या ठिकाणी 1600 रनिंग मारल्यानंतर शरीरामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो एनर्जी नसते। ठीक आहे, पूर्ण त्या ठिकाणी शरीरामध्ये जे पूर्ण त्या ठिकाणी हल्टिंग झाला राहते माणूस। ठीक आहे, तर सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी गोळा फेकण्याचा प्रयत्न करा आणि गोळा फेकायच्या अगदी रिलॅक्समध्ये गोळा फेका, एकदम गडबडमध्ये गोळा फेकू नका, एकदम त्या ठिकाणी थांबा, कोणाला या ठिकाणी घाबरू नका, तर रिलॅक्समध्ये त्या ठिकाणी गोळा फेका। ठीक आहे, तर गोळा फेकला 3 चान्स आहे, पहिला जरी तुमचा फाऊल गेला तरी सुद्धा तुमचे 2 चान्सेस आहे। ठीक आहे, तर गोळा फेक झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ते एक डिटेल देतात आणि डिटेलचे ते मार्क दाखवत आहे पोलीसवाले की तुम्हाला 100 मीटरमध्ये किती पडले, गोळा फेकमध्ये किती पडले, त्याचबरोबर 1600 मीटरमध्ये किती पडले, त्यावर सिग्नेचर करायला लावताय त्या फाईलवर। तर आज 50 पैकी मुलांना किती मार्क्स पडले ते तुम्हाला सांगतो। तर बा 50 पैकी 21 मुलं असे की ते रनिंगमध्ये कटले 1600 रनिंगमध्ये, पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडला किंवा तिसऱ्या राऊंडला ते थांबले। ठीक आहे, त्याबदले ज्या विद्यार्थी मित्रांनो उरले 29 मुलं, तर 29 मुलांपैकी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 20 मुलं असे की त्यांना खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे, 18, 20, 22, 24, 26, 28च्या दरम्यान मार्क्स पडत आहे मुलांना। त्याचबरोबर उरले त्यामधले 10 पैकी जे 7 मुलं आहेत तर त्यांना जे मार्क्स पडत आहे या ठिकाणी 30, 32, 34, 36, 38 पर्यंत मार्क्स पडत आहे, आणि उरले 3 मुलं, तर 3 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 2 मुलांना 40 मार्क्स पडले आणि एका मुलांना 43 मार्क्स या ठिकाणी पडले। ठीक आहे, तर अशा प्रकारे 1 सप्टेंबरला ज्या विद्यार्थी मित्रांनो CP मुंबई ग्राउंड झाला। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।